अर्थातच हायकोर्टानं फटकारल्यानंतर मवियानं बंद देखील मागे घेतला असला तरी मात्र निदर्शनं केली जाणार आहेत। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बंद मागे घेतल्यानंतर राज्यभरातील सगळे व्यवहार सुरळीत सुरू आहेत। शाळा, बाजारपेठा, वाहतूक सुरळीत सुरू आहे। राजकीय पक्षांनी बंद केल्यास कोर्टानं कारवाईचा इशारा दिलेला होता। त्यानंतर आता बंद मागे घेण्याचा मवियानं निर्णय घेतलेला आहे। मविया मात्र राज्यभर निषेध आंदोलन करणार आहे। मवियातील घटक पक्ष राज्यभर निषेध आंदोलन करतील। शाळा, बाजारपेठा, वाहतूक ही सुरळीत सुरू राहिलेली आहे। मग मुंबई असू दे, पुणे असू दे, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर या सगळ्या परिसरामध्ये मात्र व्यवहार सुरळीत सुरू आहेत। पण मवियाचे प्रमुख नेते मात्र तोंडाला काळ्या पट्टी बांधून या मूक आंदोलनात सहभागी होतील। ही दृश्य आपण पाहतोय। मुंबई, ठाणे, नागपूर, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर या परिसरातली या ठिकाणी आता मात्र बंद मागे घेण्यात आलेला आहे, पण निषेध आंदोलन केलं जाणार आहे। आणि त्याच पार्श्वभूमीवर बेस्टच्या काही बसेसना खबरदारी म्हणून जाळी लावण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। कुठेही अनुचित प्रकार घडू नये याकरता या ठिकाणी खबरदारी बाळगली जाते। पण या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर मात्र अनेक ठिकाणी मात्र सुरळीत सगळे व्यवहार सुरू असल्याचं कळतंय। पुणे, ठाणे, नागपूर, मुंबई या ठिकाणी व्यवहार सुरळीत सुरू आहेत, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील व्यवहार सुरळीत सुरू असल्याची दृश्य आहेत। मवियानं आपला बंद मागे घेतलेला आहे। निषेध आंदोलन मात्र मविया करणार आहे। पुढच्या तासाभरात या आंदोलनाला ठिकठिकाणी सुरुवात होईल। सेना भवन परिसरामध्ये स्वतः उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे तोंडाला काळी फीत लावून हातात काळा झेंडा घेऊन या आंदोलनात सहभागी होणार आहेत। निषेध नोंदवला जाणार आहे। मूक आंदोलन आहे। तर पुण्यामध्ये शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे देखील या मूक आंदोलनात सहभागी होतील। तिथं ठाण्यात नाना पटोले आणि काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांकडून मूक आंदोलन केलं जाईल। पण या ठिकाणी मात्र कुणीही उत्स्फूर्तपणे काही बंद वगैरे पाळण्यात आलेला नाहीये। व्यवहार सर्वत्र सुरळीत सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। बंदवरून कोर्टानं आता या सगळ्या संदर्भात निर्देश दिल्यानंतर मुंबईकरांकरता व्यवहार सुरळीत सुरू आहेत। ठाणे, नागपूर, पुणे, संभाजीनगर या ठिकाणी देखील व्यवहार सुरळीत सुरू असल्याचं दृश्य आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।